अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा। आज मी आपला पितृपक्ष यावर माझी स्वरचित कविता आपणापुढे सादर करणार आहे। त्याआधी आपण पितृपक्ष का सादर करतो? आपल्या वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, लहानचे मोठं केलेलं असतं, त्यांचे उपकार आपल्यावर असतात आणि त्यांची आठवण म्हणून आपल्याला हे पितृपक्षात मस्त धामधुमीनं त्यांना जेवू घालायचं असतं। आणि हे जेवण जर मुलांनी सुदांनी जिवंतपणे दिले तर त्यांच्या आत्म्याला जास्त शांती मिळाली असतं असं मला वाटतं। पण जेव्हा जिवंत असतात तेव्हा मात्र कोणी हा का भुकेला आहे, का जमिनीवर झोपलाय, का हा खाटेवर झोपलाय, का याला पाणी आहे का जेवण आहे का नाही आहे, तर काही काही घराच्या पद्धती ते त्यांच्याकडे लक्ष देत नाही। आणि मेल्यावर हे खाय ते खाय पितृपक्षात इतकं पंचपक्वान्न करून त्या मेलेल्या माणसाला तेव्हा गोरे पेटून त्याच्यावर घाट टाकलं, खारे बाबा काव काव कावड्याला बोलवतात। तर अशा प्रकारची कविता मी आणि ते आपले पूर्वज असतात, त्यांचे आपल्यावर उपकार असतात। तर मग आता एक सदन घर असतं, त्या सदन घरावर पितृपक्षाची कविता आपणापुढे सादर करते, ती पहा। एक कुटुंब लई भारी सदन, एक कुटुंब लई भारी सदन, शेती पोती नांदे आनंदानं। एक कुटुंब लई भारी सदन, शेती पोती नांदे आनंदानं। चार मुले सांभाळी आई प्रेमानं, पूर्ण केले सर्वांचे शिक्षण। चार मुले सांभाळी आई प्रेमानं, पूर्ण केले सर्वांचे शिक्षण। पदवीधर होऊन नोकरी कराया लागली सारी, पदवीधर होऊन नोकरी कराया लागली सारी। माता पिता भाऊ खुश, तयांची करूया लग्नाची तयारी। माता पिता भाऊ खुश, तयांची लग्नाची करूया तयारी। साऱ्यांचे लग्न झाले, दोन मुले घरी, दोन गेली परदेशात। साऱ्यांचे लग्न झाले, दोन मुले घरी, दोन गेली परदेशात। सासू सासरे आनंदात मग्न, दोन सुना देतील सुखाचा घास। सासू सासरे आनंदात मग्न, दोन सुना देतील सुखाचा घास। दोन्ही सुनांच्या हेव्या डाव्यात होई म्हाताऱ्यांची उपासमार। दोन्ही सुनांच्या हेव्या डाव्यात होई म्हाताऱ्यांची उपासमार। वेगळे राहू लागले एका घरात, सासूबाई स्वयंपाकाने होई बेजार। वेगळे राहू लागले एका घरात, सासूबाई होई स्वयंपाकाने बेजार। सासू म्हणाली, सुनबाई मला आज पातोड्याची भाजी करून दे, पातोड्याची भाजी। सासू म्हणाली, सुनबाई आज मला पातोड्याची करून दे भाजी। चार सुना आहे तुम्हाला, मला ड्युटीला जायची खूप घाई। चार सुना आहे तुम्हाला, मला ड्युटीला जायची खूप घाई। जिवंतपणे कोणी नाही केली माता पित्याची इच्छा पुरी। जिवंतपणे कोणीही नाही केली माता पित्याची इच्छा पुरी। चार मुले चार सुना असून दुःखी राहिली जीवनात बिचारी। चार मुले चार सुना असून दुःखीच राहिली जीवनात बिचारी। एवढं वैभव
आपल्याला लाभलं सासू सासऱ्यांमुळे. एवढं वैभव आपल्याला लाभलं सासू सासऱ्यांमुळे. पण उपकाराची फेड अपकाराने झाली सुनांमुळे. पण उपकाराची फेड अपकाराने झाली सुनांमुळे. दोघं जग सोडून गेले. मग सुना मुले ओक्सा बोक्सी रडू लागली. दोघं जग सोडून गेले. सुना मुले ओक्सा बोक्सी रडू लागले रडू. पितृपक्षात मात्र स्वादिष्ट भोजनाचा घास लागले गोरीवर टाकू. पितृपक्षात मात्र स्वादिष्ट भोजनाचा घास लागले गोरीवर टाकू. दोघं जग सोडून गेले. सुना मुले ओक्सा बोक्शी लागले रडू. आणि पितृपक्षात मात्र स्वादिष्ट भोजनाचा घास लागले गोरीवर टाकू. तर अशा प्रकारे आपण जिवंत माणूस असतो तेव्हा त्याचे किती हाल करतो. आई असो, वडील असो, सासू सासरे असो, जिवंतपणे त्याला काही किंमत देत नाही, पोटभर अन्न खायला देत नाही. आणि पितृपक्षात मात्र पितृपक्षात इतकी काळजी घेतात आणि त्याला पंचपक्वान्नाचं जेवण आणि ते असं की बघा आमच्या सासू सासऱ्यामध्ये जीव होता. तर अशा प्रकारची प्रतिक्रिया आमच्या शेजारीच एक सदन घर होतं आणि त्यांची मी परिस्थिती प्रत्यक्ष पाहिलेली होती. मग त्यावर ह्या पितृपक्षात मला त्यांच्यावर कविता लिहावीशी वाटली. ते मी आपणापुढे सादर केली. हा व्हिडिओ अवश्य पहा.